हा आहे किल्ले माणिकगड. पनवेल पासून फक्त 27 किलोमीटर वसलेला हा किल्ला गिर्यारोहकांना नेहमीच खुणावत असतो. ह्या किल्ल्याची इतिहासात तशी जास्त नोंद नाहीये, परंतु हा किल्ला टेहळणी किल्ला म्हणून आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या वाटेवरती नजर ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा जास्त उपयोग केला जात होता. ह्या किल्ल्याची चढाई जरी सोपी असली तरी आपल्याला खूप थकवतो. आपल्याला एकदम द्रविडी प्राणायाम करावा लागतो ह्या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी. तर चला बघूयात किल्ले माणिकगड. हे नमस्कार, मी आहे आज माणिकगडला. हा आहे माझा 6वा ट्रेक सीझन 2 मधला. 6वा किंवा 7वा, सॉरी मी मोजले नाही आहेत. पण आज आलोय मी माणिकगडला. माझ्याबरोबर आहे रिया, रेयांश आणि डॉक्टर ऋषी. तर पहा पूर्ण व्हिडिओ स्टार्टिंग पासून. लेट्स गो, लेट्स माणिकगड. हॅलो गाईज, आता माणिकगडला आलोय आणि आता आम्ही चालू करणार आहे आमचा ट्रेक. आज आमच्या बरोबर आहेत डॉक्टर ऋषी, डेंटिस्ट आहेत. आमच्या बरोबर आज पहिल्यांदा येत आहेत. तर आपण आज मजा करणार आहोत सगळेजण. लेट्स गो माणिकगड. आता आम्ही कुठे आहोत? ठाकूरवाडीला आहोत आणि ठाकूरवाडीवरून आम्ही चाललेलो आहेत पुढे. आम्ही पनवेलवरून वाशिवलीच्या मार्गाने आलेलो आहोत. तर वाशिवलीपर्यंत रस्ता एकदम पक्का रस्ता आहे, हायवे आहे, कारण की रसायनी MIDC जवळच आहे. तिथपर्यंत गाडी सुसाट येते. तिथून पुढे ठाकूरवाडीसाठी फक्त थोडासा कच्चा रस्ता आहे 3-4 किलोमीटरचा. तो रस्ता करून आल्यावरती ठाकूरवाडीमध्ये आम्ही गाडी पार्क केली आहे. आता वाजलेत 7:15. वेळेवरती चालू केलेला आहे आम्ही ट्रेक. इथे ठाकूरवाडीला आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि तिथून पुढे चाललोय. ठाकूरवाडीपर्यंत गाडी येते. मध्ये थोडासा रस्ता कच्चा आहे, बट तिथपर्यंत गाडी येते. ठाकूरवाडीला पण ते बोलले की अजून थोडीशी पुढे जाईल गाडी ह्या रस्त्याने, पण आम्ही रिस्क नाही घेतली. बाईक्स वगैरे असतील तर आरामात येऊ शकता पुढे. खूप 10 मिनिटं झालेत. सो फार सो गुड. ठाकूरवाडीवरून माणिकगडच्या पायथ्याशी जाईपर्यंत सरळ चालय. समोर दिसतोय तो माणिकगड आहे. हॅलो गाईज, आता आम्ही रस्ता विसरलो तर इथं मार्ग दिलाय आणि बघा आता आम्हाला तिथं जायचंय ट्रेक. आणि गाईज अगर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आयटम भेटू शकता आणि ट्रॅव्हल पण करू शकता तुम्ही आमच्या सोबत फ्रीमध्ये. ट्रॅव्हल आमच्या सोबत करू शकता ते मी गॅरंटी देतो, पण इलेक्ट्रॉनिक आयटमचा गिफ्टचं पार्ट तुम्ही ते रेयांश बरोबर बोला. जवळपास 2 तास चालल्यानंतर आपण मारुती मंदिराजवळ पोहोचतो. हे आता मारुती मंदिराजवळ आलेलो आहे आम्ही. हाऊ आर यू फिलिंग रिया? रेयांश इज टायर्ड. काय झालं टायर्ड? आणि रिया? चांगलं. किल्ल्याच्या वरचं आहे. हो, किल्ल्याच्या वरती मेन आहे. आता खरी चढ सुरू झालेली आहे मारुती मंदिराच्या पुढे आल्यावरती. तोपर्यंत स्ट्रेट वॉकिंग होतात. 2 तास आम्ही स्ट्रेट वॉक चाललेलो आहे आणि आता 15-20 मिनिटं आम्ही वरती चढतोय. आता पूर्ण त्या माणिकगडच्या डोंगराला वळसा घालून मग ट्रेक चालू होतो. दोघांनी कधीही ट्रेकसाठी त्रास दिलेला नाहीये. कुठेही चढतात, जिथे भेटेल तसं चढतात. पण म्हणजे खरंच मानलं पाहिजे ह्या दोघांना. पोहोचलेलो आहे प्रवेशद्वारला आम्ही. 2.5-3 तास लागले ठाकूरवाडीवरून इकडे यायला. मध्ये काही जास्त ब्रेक घेतले नाहीत. तर 3 तासामध्ये तुम्ही ठाकूरवाडीवरून इथे येऊ शकता जर का नॉनस्टॉप किंवा थोडंसं मिनिमल घेत आला तर, मिनिमल ब्रेक घेत आला तर. अजून पण थोडंसं वर जायचंय. रेयांश आवाज नको करूस, ते मधुमक्खी वगैरे आहेत ना, पिसाळतात कधी कधी.
प्रवेशद्वारातनं आत गेल्या गेल्या तुम्हाला इथे पाण्याच्या टाक्या दिसतील आणि पुढे एक तटबंदी दिसेल आणि त्याच्यानंतर परत थोडंसं वर चढ आहे 5-10 मिनिटाचं. आता फायनली एकदम टॉपला पोहोचलो आम्ही पठारावरती. हे बघा इकडे एक चुन्याचा घाणा आहे. हे इथे चुन्याचा घाणा बोलतात इथे. हे पुढे एक मंदिर आहे. हे पण एक पाण्याची टाकी आहे पण पूर्ण पाणी हे झालंय सुकलं. गणेशपट्टी. सो ऋषी, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? थकलोय पण मस्त होतं एकदम. किती वाजले? छान वाटलं. 3 तास. 3 तासाचा ट्रेक करून आलो. थोडा चक्कर झाला पण फायनली पोहोचल्याचा आनंद झाला. बोल रे. हॅलो गाईज, आता आम्ही पोहोचलोय आणि बघा इथं तर किल्लाच नाही दिसत. हा काय आहे ना, हे किल्लाच आहे. हे पडलेला आहे थोडासा. आपण हे बुरुजावरच आलोत वाटतं. हा तिकडे जाऊन तिकडे काय झालंय ते सांग ना. तू काय करत होता ते सांग ना. खेळत होता. पण काय झालं होतं खेळता खेळता? काय झालं होतं? हे घुसलेलं माझ्या बोटात. चला, अपन रिस्क लेने वाला बंदा है. तलावाच्याच पुढे पायऱ्या उतरून आल्यावर तिथे एक वाड्याचे अवशेष आहेत. किल्ल्यावर अजून एक गुफा आणि गुप्त दरवाजा पण आहे पण तो आम्ही स्किप केलेला आहे कारण की खूप गवत वाढलेलं होतं. थोडा वेळ किल्ल्यावरती घालवल्यावरती उतरायला सुरुवात केली आणि आता रिलॅक्स मूडमध्ये रेयांशची थोडीशी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी चालू आहे. हॅलो गाईज, आता आम्ही खाली आलोय आणि बघा आम्ही एका घरात थांबलोय. तर मग आता मावशींनी पाणी दिलंय प्यायला आम्हाला आणि आता आम्ही अजून इथून 1 किलोमीटर आहे ठाकूरवाडी. हा, आणि आता आम्ही आमचा ट्रेक संपवू. आता झालंय सगळं. 2:30 वाजलेले आहेत. ट्रेक झालेला आहे. इथे आई एकविरा स्नॅक सेंटरलाच आम्ही मिसळपाव, वडापाव, ऑमलेट खाल्लेलं आहे. छान होता, मजा आली. इथे वाशिवलीलाच आहे, वाशिवलीच्या मेन रस्त्यालाच आहे. तुम्ही जेव्हा ठाकूरवाडीवरून मेन रस्त्याला येतं तिथे जवळच आहे. तर इकडे तुम्ही खाऊ शकता, सकाळी नाश्ता पण करू शकता. तर आमचा ट्रेक संपलेला आहे. मजा आलेली आहे, छान वाटलेलं आहे. तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलमध्ये कमेंट्स टाका. चलो, बाय बाय.